नमस्कार मित्रांनो, सध्या मराठी कलाविश्वातून एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचे सुपुत्र आदिनाथ कोठारे यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. आदिनाथ कोठारे यांनी अभिनेत्री उर्मिला कोठारे सोडून दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे अशा चर्चांना उधाण आलं आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना जिजा नावाची एक गोड मुलगीसुद्धा आहे. पण मग असं काय घडलं की आदिनाथ यांना दुसऱ्यांदा लग्न करावं लागलं आणि कोण आहे ही नवरी? चला जाणून घेऊया यामागचं खरं सत्य. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांनुसार आदिनाथ कोठारे यांनी अभिनेत्री नेहा नाईक हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. नेहा नाईक ही दुसरी तिसरी कोणी नसून स्टार प्रवाह वाहिनीवरील नशीबवान या अत्यंत लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री आहे. या मालिकेत नेहा ही गिरिजा नावाची मुख्य भूमिका साकारत आहे. साध्या भोळ्या मुलीची भूमिका साकारणारी नेहा खऱ्या आयुष्यात एक उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्टसुद्धा आहे. दुसरीकडे स्वतः आदिनाथ कोठारे याच नशीबवान मालिकेत रुद्रप्रताप घोरपडे नावाचं एक जबाबदार आणि धाडसी पात्र साकारत आहेत. या मालिकेमध्ये गिरिजा आणि रुद्रप्रताप यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. पण मित्रांनो, आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. आदिनाथ कोठारे यांनी हे दुसरं लग्न खऱ्या आयुष्यात केलेलं नाही, तर ते नशीबवान या मालिकेत झालं आहे. मालिकेतील कथेच्या गरजेनुसार रुद्रप्रताप आणि गिरिजा म्हणजेच आदिनाथ आणि नेहा यांचे लग्न दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यात आदिनाथ आणि उर्मिला यांच्यात असे काहीही झालेले नाही. त्यामुळे या फक्त मालिकेतील लग्नाच्या चर्चा आहेत. तर मित्रांनो, नशीबवान मालिकेतील आदिनाथ आणि नेहाची ही जोडी तुम्हाला कशी वाटते? आणि आजकाल मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अशा ट्विस्टबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.